हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघूयात कॉमन डिसऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. आता ह्यातले काही रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स आपण आज बघतो आहोत. आपण म्हणालो आहे कॉमन म्हणजे जनरली सगळ्यांच्यामध्ये आढळून येणाऱ्या, काही कारणाने आढळून येणाऱ्या, कधी कधी आढळून येणाऱ्या अशा काही डिसऑर्डर्स आपण इथं बघणार आहोत. आता इथे एक ग्रुप मी चूज केलेला आहे 4 डिसऑर्डरचा. हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डिसऑर्डर्स आपण बघतो बघा. एक आहे पहिली ती ॲक्यूट ब्रोंकायटिस. ॲक्यूट ब्रोंकायटिस, सायनसायटिस, लॅरिंगायटिस आणि न्यूमोनिया, ह्या 4 महत्त्वाच्या बघतोय आपण. ह्या 4चा ग्रुप आपण का सिलेक्ट केला आहे तर त्यासाठी पण रिझन आहे. बघा, आपण ह्या 4 डिसऑर्डर सिलेक्ट केल्यात: ब्रोंकायटिस, सायनसायटिस, लॅरिंगायटिस आणि न्यूमोनिया. आता काय काय याच्यामध्ये फरक आहे बघा. ब्रोंकायटिस हा कशाचा आजार आहे तर ब्रोंकायचा आजार आहे. म्हणजे ट्रॅकी डिवाईड होते 2 ब्रोंकायमध्ये आणि ब्रोंकाय जे आहेत ते एंटर होतात लंग्जमध्ये आणि मग त्या प्रायमरी ब्रोंकाय, सेकंडरी ब्रोंकाय, टर्शरी ब्रोंकाय असं ज्यांना म्हणतो आपण, त्यांचा डिसीज असेल तर त्याला म्हणलं तर ब्रोंकायटिस. नेक्स्ट जो आहे तो आहे सायनसायटिस. सायनसायटिस ह्यामध्ये सायनस म्हणजे काय हा शब्द तुम्हाला गेलेला आहे का बघा. सायनस म्हणजे आपल्या बोन्समध्ये काही ठिकाणी पोकळ्या असतात. सो सायनसेस आर दी हॅलो स्पेसेस विच आर प्रेझेंट इनसाइड दी बोन. हे कसं सांगता येईल तुम्हाला सायनस म्हणजे हॅलो स्पेसेस? तर बघा, तुम्हाला हे अनुभवायला मिळालं असेल कदाचित की आपल्याला ज्यावेळी सर्दी होते त्यावेळी कधीकधी सर्दी झाल्यानंतर चेहऱ्याची हाडं दुखतात, म्हणजे गालाची हाडं दुखतात, कपाळाची हाडं दुखतात किंवा त्या ठिकाणी जे गालाच्या ठिकाणी, कपाळाच्या ठिकाणी आपल्याला जड वाटायला लागतं. डोकं जड होतं असं म्हणतो आपण, पण हा भाग पण जड वाटायला लागतो, चेहऱ्याचा भाग जड वाटायला लागतो. तर तशा पद्धतीनं ज्यावेळी होतं त्यावेळी त्या गालांच्या हाडामध्ये म्हणजे झायगोमॅटिक बोन त्यांच्या आतमध्ये असणाऱ्या पोकळ्या, चिक बोन्स, किंवा कपाळाच्या आतमध्ये असणाऱ्या पोकळ्या ज्या आहेत, त्यांचा आजार असेल म्हणजे त्या पोकळ्या म्हणजे सायनसेस आणि त्यांचा आजार असेल तर त्याला म्हणतं सायनसायटिस. नेक्स्ट सांगितलं बघा लॅरिंगायटिस. तुमच्या लक्षात आलं का लॅरिंग्स? तर फॅरिंग्स नंतर येतो तो भाग लॅरिंग्स, त्यामध्ये येतात ते व्होकल कॉर्ड्स. तर तिथला डिसीज असेल तर म्हटलं तर लॅरिंगायटिस. आणि लंगचा डिसीज असेल तर म्हटलं जातं न्यूमोनिया. तर हे 4 डिसीजेस आपण बघतो बघा. त्या ऑर्गन्सवरून तुमच्या लक्षात आलं का? ब्रोंकायचा असेल ब्रोंकायटिस, सायनसेस दॅट इज दीज आर दी हॅलो स्पेसेस विच आर प्रेझेंट इन दी बोन, त्यांचा आजार असेल तर म्हटलं तर सायनसायटिस. लॅरिंगचा असेल तर म्हटलं तर लॅरिंजायटिस आणि जर लंगचा असेल तर म्हटलं जातं न्यूमोनिया. असे 4 डिसीजेस बघतोय आपण. ह्या 4हीचाच ग्रुप आपण एकत्र केला आहे. ह्याला एक रिझन आहे. काय रिझन आहे तर या ठिकाणी ते रिझन आहे बघा, कॉज ऑफ द डिसीज. त्या 4ही डिसीजेसचं कॉज काय बघा, म्हणजे कशामुळं डिसीज होतो तर मुख्यत्वे करून डिसीज जो होतो आहे तो कोणामुळे होतो आहे? व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. सो व्हायरसेस अँड बॅक्टेरिया इज दी कॉज ऑफ द डिसीज. म्हणजेच काय, आपण आज जे 4 हे डिसीजेस बघतो आहे ते 4ही डिसीजेस साधारणतः कोणामुळं झालेले आहेत? बॅक्टेरिया किंवा कोणामुळे आहेत? व्हायरसेसमुळे होणारे डिसीजेस. म्हणजे इन्फेक्शनमुळं होणारे 4 डिसीजेस असे आपण एकत्र केलेले आहेत. बाकीचे जे सगळे डिसीजेस आहेत की जे वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे होणारे आहेत ते आपण 10 नंबरच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आणि हा 11 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे दीज आर दी डिसीजेस विच आर कॉज्ड ड्यू टू व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. बघा, एक्झामसाठी 1 मार्क क्वेश्चनसाठी तुम्ही हे लक्षात ठेवू शकताय की विच आर दी रेस्पायरेटरी डिसऑर्डर्स कॉज्ड बाय इन्फेक्शन बाय व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. तर त्यामध्ये हे 4 डिसीजेस येतात. आता हे डिसीजेस ओळखण्यासाठी असणारे जे काय ते सिम्पटम्स म्हणजे लक्षणं, म्हणजे कुठली लक्षणं असली की कुठला डिसीज हे कसं ओळखायचं, तर त्या सगळ्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि प्रत्येक डिसीजची ट्रीटमेंट कशी करायची असते किंवा ट्रीटमेंटमध्ये काय येतं हा आपला सिलेबसचा भाग आहे. तर तुम्हाला काय काय समजलं बघा. आपण 4 डिसीजेस बघतो आहे आज.
ब्रोंकायटिस, सायनसायटिस, लॅरिंगायटिस, न्यूमोनिया, चारीच्या चारी डिसीज वेगवेगळ्या रेस्पिरेटरी सिस्टीममधल्या पार्टचे आहेत आणि चारीच्या चारी डिसीज दे आर कॉज्ड बाय डिफरंट व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. आता बघायचं आपल्याला प्रत्येकाचे सिम्पटम्स आणि प्रत्येकाची ट्रीटमेंट. आता सिम्पटम्समध्ये काय 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 येऊ शकतं बघा, काय काय यायला लागलेलं आहे. तर सिम्पटम्समध्ये आपण काय म्हणालो आहे बघा. पहिला डिसीज घेऊया आपण, ॲक्यूट ब्रोंकायटिस. आता ॲक्यूट ब्रोंकायटिस हा जो डिसीज आहे त्याचे जे सिम्पटम्स सांगितलेले आहेत, सिम्पटम्स काय काय सांगितले आहेत बघा. ॲक्यूट ब्रोंकायटिसचे सिम्पटम्स. सिम्पटम्स काय बघा. फर्स्ट दिस इज ॲक्यूट ब्रोंकायटिस. सिम्पटम्स, इन्फ्लामेशन ऑफ दी ब्रोंकाय. तुम्हाला इन्फ्लामेशन हा शब्द गेलेला आहे का? इन्फ्लामेशनचा मराठीत अर्थ होतो दाह. म्हणजे काय, तर त्या भागाला सूज येते, त्या ठिकाणी स्वेलिंग येतं, म्हणजे सूज येते, स्वेलिंग येतं, त्या भागाला रेडनेस येतो, त्या भागामधलं टेम्परेचर वाढतं आणि कधीकधी त्या ठिकाणी इरिटेशनसुद्धा व्हायला लागतं. जेव्हा अशी सगळी लक्षणं एकत्र दिसायला लागतात ना, त्यावेळी त्या सगळ्यांना मिळून एक शब्द आहे इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन म्हणजे एखाद्या ठिकाणी सूज येणं, त्या ठिकाणी खाज येणं, अशा पद्धतीनं. उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला डास चावला की त्या ठिकाणचा भाग जो आहे तो थोडासा वरती येतो बघा, आणि त्या ठिकाणी आपल्याला खाजवतं, खाजवलं तर रेडनेस येतो. तर हे सगळं म्हणजे इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन शब्दाचा अर्थ कळला. आता इथे इन्फ्लामेशन कशाचं व्हायला लागलं, हे कोणामुळे व्हायलं आहे? व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. व्हायरस किंवा बॅक्टेरिया जी आहे ती कुठं गेलेली आहे? ब्रोंकायपर्यंत जाऊन पोचलेली आहे, आणि ब्रोंकायला पोचल्यानंतर तिने इन्फेक्शन डेव्हलप केलं. इन्फेक्शन डेव्हलप केलं म्हणजे त्या ठिकाणी ती राहायला गेली आणि तिथला टिश्यू जो आहे तो तिनं डिस्ट्रॉय केला, आणि म्हणून काय झालं? इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन म्हणजे त्या भागाला मग सूज आली, तिथं रेडनेस आला, तिकडं आपल्याला खाज यायला लागली, अर्थात आतल्या बाजूला येणारी येते. तर अशा पद्धतीच्या गोष्टी व्हायला लागल्या, त्याला म्हटलं तर इन्फ्लामेशन. डिसीजचं नाव आहे ब्रोंकायटिस. म्हणजे इन्फ्लामेशन कोणाचं होणार? ब्रोंकाय. आणि त्यानंतर काय होतं, तर त्यानंतर पुढचं लक्षण जे आहे, सिम्पटम सांगितलेलं आहे ते शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ जे आहे यालाच म्हटलं जातं डिस्पिनिया. यालाच म्हटलं तर डिस्पिनिया, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणंच आहे. पुढचं लक्षण काय सांगले सिम्पटम? येलो म्युकस कपडा. म्हणजे काय, तर या पर्सनमध्ये ज्याच्यामध्ये ब्रोंकायचं इन्फ्लामेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये म्युकस जो डेव्हलप होतो रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये सगळीकडं, की जो नाकावाटे बाहेर पडतो, तर तो जो म्युकस आहे तो त्याचा कलर जो आहे तो येलोइश कलर व्हायला लागतो. अशा पद्धतीचा येलो म्युकस व्हायला लागला, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, तर काय कळतं की पर्सनला काय झालेलं आहे? ब्रोंकायटिस. म्हणजे इन्फेक्शन जे आहे ते अपर रेस्पिरेटरी ट्रॅकचं होत खालीपर्यंत गेलेलं आहे. कुठंपर्यंत गेलेलं आहे? ब्रोंकायपर्यंत गेलेलं आहे. त्यावेळी त्या डिसीजला म्हटलं तर ब्रोंकायटिस. मग याच्यावरती ट्रीटमेंट काय असते? तर असं झालं की आपण डॉक्टरच्याकडे जातो, मग डॉक्टर काय देतात? अँटीबायोटिक्स. सो टेक अँटीबायोटिक्स, कप मेडिसिन्स अँड वेपरायझर. तुम्हाला हे माहिती आहे की सर्दी झाल्यानंतरसुद्धा आपण शक्यतो विक्स वेपोरब असं वगैरे वापरतो. वेपोरब असंच त्याला म्हटलं जातं बघा. ते पाण्यामध्ये टाकलं जातं, पाणी उकळलं जातं आणि त्याची वाफ घेतली जाते. तर ही सगळी त्याच्यावरची ट्रीटमेंट आहे. अर्थात ही ट्रीटमेंट अंडर मेडिकल सुपरविजन घ्यायची आहे. तर आपल्याला एक्झाममध्ये लिहिण्यासाठी व्हॉट इज दी ट्रीटमेंट ऑफ काय म्हटलं? ॲक्यूट ब्रोंकायटिस. तर सांगायला पाहिजे टेक अँटीबायोटिक्स, कप मेडिसिन्स अँड वेपरायझर. कप मेडिसिन्स, कप निर्माण होऊ नये म्हणून घ्यायची मेडिसिन्स, या पद्धतीनं. तर हा झाला पहिला डिसीज. कुठला बघितला आपण? ॲक्यूट ब्रोंकायटिस. नेक्स्ट डिसीज सायनसायटिस. तुम्हाला आधी सांगितलं मी, सायनसेस आर दी हॅलो स्पेसेस विच आर प्रेझेंट इन दी बोन्स. आता इथं सायनसायटिस डिसीज आहे म्हणजे इन्फ्लामेशन होणार. इन्फ्लामेशन कोणाचं होणार? सायनसेसचं होणार. इन्फ्लामेशन म्हणजे काय ते सांगितलेलं आहे बरं का मी तुम्हाला. इन्फ्लामेशन वरच्या डिसीजमध्ये ब्रोंकायटिस असेल, इन्फ्लामेशन ऑफ ब्रोंकाय. सायनसायटिस असेल, इन्फ्लामेशन ऑफ सायनस. लॅरिंजायटिस असेल, इन्फ्लामेशन ऑफ लॅरिंग्स. या पद्धतीने आहे ते. आणखीन काय होतं? म्युकस डिस्चार्ज. म्युकस डिस्चार्ज होतो. आता इन्फ्लामेशन ऑफ सायनस म्हणजे काय? बोनच्या आतली ती पोकळी आहे, पण त्या ठिकाणचं सगळ्यात आतला लेअर जो आहे इनर लायनिंग ऑफ दी सायनसस, हा खरं तर म्युकस प्रोड्यूस करत राहतो, आणि तो म्युकस जो आहे तो नेझल कॅव्हिटीमध्ये येत राहतो, की ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसेस ट्रॅप केले जातात, डस्ट पार्टिकल्स ट्रॅप केले जातात आणि एअर फिल्टर व्हायला मदत होते. पण
इथं हे व्हायरसेस तिथंपर्यंत न राहता ते आतल्या पोकळ्यांमध्ये गेले, सायनसेसमध्ये गेले, आतमध्ये गेले आणि तिथं त्यांनी इन्फेक्शन डेव्हलप केलं. असं झालं तर ती इनर लाईन जी आहे ती इरिटेट होते, तिचं इन्फ्लॅमेशन होतं आणि त्या सेल जादा म्युकस प्रोड्यूस करायला लागतात आणि म्हणून मग म्युकस डिस्चार्ज वाढतो. डिसीजचं कॉझिटिव्हिजन काय आलं, कॉज व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. याच्यावरती पण काय करायचं आहे, टेक अँटीबायोटिक्स. आता नेझल कॅव्हिटीजवळ या पद्धतीनं काय असल्यामुळं, सायनसेस असल्यामुळं नेझल कॅव्हिटीच्या भोवती म्हणजे गालाच्या हाडामध्ये, कपाळाच्या हाडामध्ये, नेझल बोन जे आहेत त्याच्या बाजूला या पद्धतीनं इथलं इन्फ्लॅमेशन झालं, इथं जास्त म्युकस प्रोड्यूस झाला तर तो कुठे येणार, नेझल कॅव्हिटीमध्ये होणार. मग काय होणार, नोजचं कंजेशन होणार. शब्द काय वापरला इथं, कंजेशन. कंजेशन म्हणजे काय, कंजेशन बघा, कंजेशन डिकंजस्टंट असा वापरायचा सांगितलेला आहे. तर काय व्हायला लागलं, नेझल कंजेशन. बघा म्हणून काय वापरायचं, डिकंजेस्टंट. कंजेशन म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नाक चोंदणे. म्हणजे असं होतं की सर्दी झालेली आहे, कॉमन कोल्ड आहे, किंवा समजा जर त्यामध्ये सायनसायटिस झालं तर मग म्युकस जादा प्रोड्यूस होतं आहे आणि जादा झालेली म्युकस प्रोड्यूस झाले जो आहे तो नेझल कॅव्हिटीमध्ये येतो. तो नाकामध्ये एवढा साचतो की आपल्याला त्या नाकपुडीनं श्वास घेता येत नाही. यालाच नाक चोंदणं म्हटलं जातं. या म्हणून मग नाक चोंदतं आहे तर काय वापरायचं, डिकंजस्टंट. म्हणजे नेझल पॅसेज रिकामं होईल या पद्धतीनं आपल्याला काय वापरायला पाहिजे, तर त्या पद्धतीची मेडिसिन्स जे आहेत ते वापरायला पाहिजेत. म्हणजे कधी कधी नेझल ड्रॉप्स दिले जातात बघा, नाकामध्ये टाकायचे ड्रॉप्स दिले जातात, ते डिकंजस्टंट झाले. आणि काय वापरायला पाहिजे, व्हेपरायझर वापरायला पाहिजे. हे कधी वापरायचं आहे, जर सायनसायटिस असेल तर. सायनसायटिसमध्ये ती ट्रीटमेंट आहे. नेक्स्ट डिसीज आहे लॅरिंगायटिस. नेक्स्ट डिसीज कुठला बघतोय आपण, लॅरिंगायटिस. आता ह्या लॅरिंगायटिसचे काय बघतोय आपण, सिम्पटम्स काय काय बघा. इन्फ्लामेशन ऑफ लॅरिंग्स. इन्फ्लामेशन म्हणजे दाह. आणि फक्त लॅरिंग्स नाही तर अजून काय सांगितलं आहे, फोकल कॉर्ड्स. फोकल कॉर्ड म्हणजे काय, तर फोकल कॉर्ड्स म्हणजे आपण शिकलेलो आहे ते की जे लॅरिंग्समध्ये असतात बघा, 2 बँड्स फोकल कॉर्ड्स की ज्यांच्यामुळं साऊंड प्रोड्यूस करता येतो, त्या साऊंड बॉक्समध्ये असणार ते. नंतर नेक्स्ट लक्षण काय सांगितलं, पुढचं सिम्पटम सोअर थ्रोट. पुढचं लक्षण काय सांगितलेलं आहे, सोअर थ्रोट. सोअर थ्रोटला मराठीमध्ये म्हणतात घसा खवखवणे. सोअर थ्रोट म्हणजे घसा खवखवणे. घशामध्ये काय होत राहतं, तर इरिटेशन होत राहतं बघा, आपल्याला सतत खोकावं वाटतं किंवा घशामध्ये काहीतरी तिथं आहे असं वाटतं, तो साफ करावा असं वाटतं या पद्धतीनं. नंतर हॉर्सनेस ऑफ व्हॉईस, आवाज बसणं. आपण म्हणतो घसा बसला आहे, आवाज बसला आहे, ते म्हणजे हे. आणि पुढं काय, म्युकस बिल्ड्स अप अँड कप. काय होतं, म्युकस वाढतो आणि कप येतो. असं जे सगळं होतं त्याला म्हटलं जातं लॅरिंजायटिस. रिझन काय आहे, त्याचं कॉज व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे बघा, परत सेम, टेक अँटीबायोटिक्स, कप मेडिसिन्स. सेम आहे सगळं, टेक अँटीबायोटिक्स, कप मेडिसिन्स. आणि काय म्हणतो आपण, अवॉइड इरिटंट्स. म्हणजे स्मोक वगैरे जो आहे तो लागू नये म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. जेवढा आपण धूर इनहेल करू तेवढा आपल्या घशाला जास्त त्रास व्हायला लागतो. आणि म्हणून मग या इथं जर अशा पद्धतीनं लॅरिंजायटिस झाला असेल तर स्मोक अवॉइड करायला पाहिजे. हे ट्रीटमेंटमध्ये आहेत. हा कुठला डिसीज झाला, लॅरिंजायटिस. नेक्स्ट डिसीज किंवा लास्ट डिसीज कुठला आहे, निमोनिया. निमोनियाविषयी तुम्ही ऐकलं असेल. आत्तापर्यंतचे जे 3 बघितले आपण, ब्रोंकायटिस, सायनसायटिस, लॅरिंगायटिस, हे सगळे तुम्ही अनुभवले असतील. कारण सर्दी झाली की सर्दी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी होत जातात. आपण सर्दी, पडसे आणि खोकला म्हणतो बघा. सर्दी म्हणजे कॉमन कोल्ड. सुरुवातीला नाक गळायला लागतं, पाणी यायला लागतं, हळूहळू मग काय व्हायला लागतं, म्युकस दाट व्हायला लागतं, कधी कधी येलो म्युकस होतं. तर अशा पद्धतीनं हळूहळू तो डिसीज वाढत जातो. मग सर्दी झाल्यानंतर घसा बसला म्हणतो आपण. घसा बसणं म्हणजे कुठं आलं, लॅरिंजायटिसपर्यंत आलं. तर अशा पद्धतीनं अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे त्याचे हे सगळे डिसीजेस आहेत. निमोनियाचं मात्र तसं नाही. निमोनिया हा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकचा डिसीज नाही, तर निमोनिया हा
डायरेक्ट लंग डिसीज आहे. हा कुठला डिसीज आहे तर हा लंगचा डिसीज आहे. न्यूमोनिया हा लंगचा डिसीज आहे. तर इथं काय होतं, इन्फ्लामेशन ऑफ दी लंगमध्ये हे सगळं होतं. इन्फ्लामेशन, तिथं इन्फेक्शन होतं, तिकडं सूज येते आणि त्यामुळं ब्लड व्हेसल जे आहेत, कॅपिलरी नेटवर्क खूप आहे लंगमध्ये अल्वेओलाच्या भोवती, त्या ब्रेक होतात आणि त्यामुळं ब्लड जे आहे ते म्युकसबरोबर बाहेर पडताना दिसायला लागतं. तेव्हा ब्लड इन म्युकस हे न्यूमोनियाचं लक्षण आहे. मग हे सगळं इन्फेक्शन इथंपर्यंत वाढल्यामुळं म्हणजे हा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन झालं. हे इथंपर्यंत वाढल्यामुळं काय काय होतं, कफ खोकला येतो, इन्फेक्शन वाढल्यामुळे फिवर म्हणजे ताप येतो, चिल म्हणजे थंडी वाजून ताप येतो म्हणूया आपण, स्वेटिंग व्हायला लागतं म्हणजे घाम खूप यायला लागतो, चेस्ट पेन छातीमध्ये दुखायला लागतं अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. ही सगळी लक्षणं जी आहेत ती न्यूमोनिया आहेत. बघा वरचे जे 3 डिसीजेस आपण बघितले ना, ॲक्यूट ब्रोंकायटिस, सायनसायटिस, लॅरिंजायटिस, हे एवढे गंभीर नाहीत किंवा हे लवकर बरे होऊ शकतात, मेडिसिननी बरे होऊ शकतात, आपण काही घरगुती उपाय करतो त्यांना बरे होऊ शकतात. पण न्यूमोनियाच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाही. हा गंभीर आहे, न्यूमोनिया हे लंगचा डिसीज आहे. त्यामुळं न्यूमोनिया जर झाला असेल किंवा तशा पद्धतीची जर लक्षणं असतील तर ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तिथं म्हणलेलं आहे कन्सल्ट फिजिशियन. म्हणजे इथं काय करायला पाहिजे, डॉक्टरना जाऊन भेटायला पाहिजे. कन्सल्ट फिजिशियन इमिजिएटली, लगेच काय करा तुम्ही डॉक्टरना जाऊन दाखवा. कारण तो लंग डिसीज आहे आणि रेस्पिरेशन ही प्रोसेस ही जीवनावश्यक आहे. विदाऊट रेस्पिरेशन कोणी जगू शकत नाही. त्यामुळे लंगचा डिसीज आहे न्यूमोनिया हा, तिथं मात्र ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे डॉक्टरांच्याकडून. मग डॉक्टर काय देणार, त्याच्यावरती अँटीबायोटिक्स देणार. जर व्हायरस किंवा बॅक्टेरिया झाले तर त्याच्याविरुद्ध अँटीबायोटिक्स घ्यायला लागणार, कफ मेडिसिन घ्यायला लागणार. तर या पद्धतीचे हे न्यूमोनियाविषयी. तर असे हे आपण 4 डिसीजेस बघितले. आपण कुठले कुठले डिसीजेस बघितले बघा, ॲक्यूट ब्रोंकायटिस, सायनसायटिस, लॅरिंजायटिस, न्यूमोनिया. सिम्टम्समध्ये एक्झाममध्ये अपियर होत असताना तुम्हाला सोपं जावं म्हणून काही पॉईंट तिथं सांगते. बघा हे 4चे डिसीज कसे आहेत, त्याचा पॉझिटिव्ह एजंट भेटतात, व्हायरसेस अँड बॅक्टेरिया आहे. जास्त करून व्हायरसेस अँड बॅक्टेरियामुळं होतात हे. बाकीचे आणखी काही कारणं असू शकतात पण जास्त करून या कारणाने होतात. सिम्टम जर बघितले तर सिम्टम्समध्ये बघा प्रत्येकामध्ये सांगितले इन्फ्लामेशन. ब्रोंकायटिसमध्ये ब्रोंकायचं इन्फ्लामेशन आहे, सायनसायटिसमध्ये सायनसायचं इन्फ्लामेशन आहे, लॅरिंजायटिसमध्ये लॅरिंगचं इन्फ्लामेशन आहे, तर न्यूमोनियामध्ये लंगचं इन्फ्लामेशन आहे. ट्रीटमेंट जर बघितला, लक्षात ठेवायच्या दृष्टीनं आपण बघतो आहे, ट्रीटमेंटमध्ये बघितला तर प्रत्येक ठिकाणी बघा जर हा ऑर्गॅनिझममुळं होतो आहे तर त्याच्यासाठी काय घ्यायला पाहिजेत, अँटीबायोटिक्स घ्यायला पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला दिसेल टेक अँटीबायोटिक्स हे पहिल्यांदा आहे. कफ मेडिसिन्स, अँटीबायोटिक्स आणि मग बाकीच्या काही गोष्टी ॲडिशनल आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर हे जे सगळं बघितलं आपण ते कॉमन डिसऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम ह्यातल्या 4 डिसऑर्डर्स हे आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहोत.